कणिक मळून ठेवली की ती काळी पडते आणि कडकही होते. पण या 5 टिप्सचा तुम्ही जर वापर केला तर कणिक काळी पडणार नाही आणि चपातीही एकदम सॉफ्ट होतील. जर उरलेली कणिक अधिक वेळ फ्रेश आणि त्यावर काळपट डाग पडू नये असे वाटत असेल तर कणिक स्टोअर करण्यापूर्वी त्यावर थोडे ब्रशने तेल लावा. शिवाय हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवा. यामुळे कणिक कडक होणार नाही, शिवाय अधिक वेळ मऊ राहील. बऱ्याचदा असेही होते, घाई गडबडीत अधिक कणिक मळली जाते, त्यामुळे फ्रीजमध्ये स्टोअर करण्याची वेळ येते. फ्रीजमध्ये स्टोअर करण्यापूर्वी एका भांड्यात थोडे पाणी घाला, त्यात कणकेचा गोळा ठेवा, वरूनही हलकेच पाणी शिंपडा, म्हणजे कणिक काळपट आणि कडक होणार नाही. उरलेली कणिक फ्रीजमध्ये स्टोअर करण्यापूर्वी प्लास्टिकच्या रॅपरने गुंडाळून कव्हर करा. नंतर हवाबंद डब्यात साठवून ठेवा. यामुळे कणिक 1 ते 2 दिवस अधिक फ्रेश राहील. जर सकाळसाठी आपण कणिक मळून ठेवत असाल तर थोडी घट्ट मळून ठेवा. शिवाय कणिक मळताना कोमट पाणी, दुधाचाही आपण वापर करू शकता. यामुळे पोळ्या मऊ आणि छान फुलतील. जर कणिक काळी पडली असेल तर समजून जा ती शिळी झाली आहे. फ्रीजमध्ये स्टोअर केलेल्या 2 ते 3 दिवसाच्या कणकेचा वापर करणे टाळा. यामुळे आरोग्य बिघडू शकते. अशा छान छान आणि नवनवीन किचन टिप्स आणि रेसिपीज पाहण्यासाठी किचन टिप्स अँड रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.